नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. आज महाराष्ट्रामध्ये स्वामींचे भक्त घराघरात पोचलेले आहेत. पण खेदाने सुद्धा सांगावं वाटतं की ज्याप्रमाणे स्वामी समर्थांच्या पादुकांचा, पालखीचा वगैरेचा जो बाजार सुरू आहे तो थांबणार नाही. काही गोष्टी बोलता येत नाही, परंतु खाजगीमध्ये किंवा प्रत्यक्ष काही लोक पत्र पाठवतात, तुम्ही काहीतरी बोला, तुम्ही काहीतरी सांगा. ते वाचल्यानंतर खरोखर खूप वाईट वाटतं. कारण 53 वर्षाचा सेवेचा अनुभव जेव्हा आम्ही घेतो तेव्हा समोरच्याला किंवा काही लोकांना त्याचा 5.3% सुद्धा अनुभव आलेला नसतो. अनेक स्वामी भक्त विनाकारण चंचल झालेले आहेत. आमच्या गावात अमुक येणार, आमच्या गावात अमुक येणार, आमच्याकडं स्वामींच्या पादुका आहेत. स्वामींच्या पादुकाबाबत जर बोलायचं झालं तर 2 स्वतंत्र व्हिडिओ होतील. सर्वात खोटं चालले स्वामींच्या पादुकांबद्दल. कोण कुठून लाकूड आणते, कोण झाडं तोडते, कोण पादुका तयार करते, कोण विकते, आणि लोक येऊन सांगतात, विकत घेऊन आपल्या घरी नेतात आणि सांगतात की स्वामींच्या पादुका आमच्याकडे आहेत. तो पादुकाचा आकार आहे, स्वामींचा त्याला स्पर्श नाही. स्वामींनी त्या पादुका पाहिले नाहीत. कुणीतरी हवा उठवतं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जी बंधुगिरी जी चालू आहे त्याला आपणच कारणीभूत आहोत. लाकडाचा जो पादुकाचा आकार आहे त्याला स्वामींच्या पादुका म्हणणं आपण हा खोटेपणा आहे. आणि स्वामींना काय वाटत असेल याचा कुणीही विचार करत नाही. उठसूट स्वामींच्या पादुका. स्वामी समर्थांनी त्यावेळी काही भक्तांना पादुका दिलेल्या आहेत. ती यादीसुद्धा अत्यंत कमी आहे. तोही वितंडवाद कारण नसताना. पण काय स्वामींनी त्यावेळी फक्त पादुका देण्याचा कार्यक्रम केला का? पण लोक मानत नाही. फक्त आमच्याकडं पादुका आहेत. माझ्याकडं आत्ता जवळजवळ माझ्या माहितीनं 312 लोकांची नावं आहेत की आमच्याकडं पादुका आहेत. आता कुठं त्यांना त्यांच्यावर बोलणार, कुठं वाद घालणार? आणि लोक त्यांच्याकडे जाऊन आजकाल तो फार मोठा व्यवसाय झालेला आहे. केवळ लाकडामुळं, लाकडाच्या आकारात ज्या पादुका, त्यामुळे तुमचं भलं होणार नाही, त्याचं भलं होतं. आजकाल आपण अनेक ठिकाणी पाहतो हे बंधुबाबा का वाढलेत? तुम्ही आणि आम्ही जबाबदारी असल्यामुळं हे बंधुबाबा वाढलेत. बंधुगिरीला खतपाणी आपण घालतो तेव्हा स्वामी समर्थांचा कोण विचार करत नाही की स्वामी समर्थांना काय वाटत असेल. कुणी काय म्हटलं म्हणून त्या पादुका तयार होत नाही, कुणी काय म्हटलं पालखी तयार होत नाही, कुणी काय म्हटलं काहीही नाही. आणि ह्याच्याबरोबरच आणखी एकदा मी परत स्वतंत्र पुराव्यानिशी व्हिडिओ करणार आहेत. विषय भरपूर आहेत पण कामाच्या व्यापामुळं होत नाही. परंतु आता नवीन एक विषय समोर आला आहे की आता स्वप्नांचा बाजार सुरू झाला आहे. स्वप्न उठसूट कोणी म्हणायला लागले की स्वामी स्वप्नात आले, मंदिर बांध म्हणले, स्वामी स्वप्नात आले, अमुक कर म्हणले. बरं, कुणाच्या स्वप्नात जातात? ज्याची 50, 100, 50, 60, 70 वर्षाची सेवा झाली असेल, मनी वसे ते स्वप्नी दिसे, आणि खरोखर स्वामीची सेवा केली असेल तर स्वामी समर्थ त्याला स्वप्नात दर्शन देऊ शकतात. परंतु माझं मंदिर इथं बांध, तिकडून ते कर, आणि लोक ह्याला बळी पडतात. याचं आश्चर्य वाटतं. कारण 53 वर्ष मी स्वामीजी सेवा करतो तेव्हा अनेकांचे माझे संपर्क आहेत, अनेक गावागावात माझे संपर्क आहेत. तेव्हा लोक तिथून प्रश्न विचारतात, आमच्या गावात अमुक चालले आहेत, अमुक पलीकडच्या गावात तेच चालले, आमकी हे जाणार आहे, आम्ही तिथं जाणार आहोत, ते तिथं गेलेत, काहीतरी तुम्ही बोला. मी म्हटलं ना, बोलायला काही अडचण नाही, मी कोर्टातसुद्धा जाऊ शकतो अनेकांच्या विरुद्ध. पण ते काम माझं नाही. फक्त प्रबोधन करण्याचं काम आहे. आणि तुम्ही सावध व्हावं. आणि तुम्ही सावध झाला, स्वामींना आवडेल. आणि स्वामींच्या चरणाजवळ तुम्ही गेला तर फारच चांगलं आहे. स्वप्नात स्वामी येत नाहीत, आले तो त्याच्यासाठी आहे. तो बाकीच्या गावाला सांगायचा काहीही अर्थ नाही. पण लोक ते खरं मानतात. आणि लाखो रुपयाची, करोडो रुपयाची उलाढाल चालू आहे. आणि एका बाजूला महाराष्ट्रात सर्वत्र बंधुगिरी भरपूर वाढलेली होती, भरपूर वाढणार आहे, आणि भरपूर सध्या आहे सुद्धा. त्याला आपण खतपाणी घालतो. स्वामींचा विचार करा. जो भक्त स्वामींचा विचार करत तो अशा भानगडीत पडणार नाही. स्वप्नात स्वामी येणं, मंदिर बांधणं, अमुक करणं, तमुक करणं, इतकं खोटं चाललेलं आहे. आणि मी जेव्हा ते व्हिडिओ पाहतो तेव्हा त्याच्या लाईक्स आणि व्ह्यूज पाहिल्यानंतर हसू येतं. लोकांना खोटं आवडतं. आणि आवडण्यामागचं कारण असं की खोट्याचा वेग हा वाऱ्यापेक्षा जास्त आहे. वेळ म्हणून मी सांगतो की 2008ला मी जेव्हा पिठापूरला गेलो होतो, मंदिरामध्ये रामस्वामी, मी, तिथले पुजारी, असे 8-10 भक्त संध्याकाळी आरतीच्या अगोदर होतो. आणि समोर तिथे एक टी व्ही लावला आहे. त्या टी व्हीत आम्ही ते दृश्य पाहत होतो. आणि माझ्या शेजारी जे
सद्ग्रस्त होते ते सध्या पिठापूरमध्ये आहेत. तुम्ही गेल्यानंतर त्यांना भेटा. चलपती म्हणून आहे, चलपती. त्यांचं साड्यांचं दुकान आपल्या स्वामी समर्थ भवनपासून अगदी 2.5 मिनिटाच्या अंतरावर दुकान आहे. ते आणि मी गप्पा मारता मारता त्यांनी समोर त्या टी व्हीमध्ये बघितलं आणि त्यांना साईबाबा असल्याचा भास झाला. त्यांनी पलीकडे एकाला सांगितलं आणि काही क्षणामध्ये 100 लोक जमा झाली आणि एक अर्ध्या पाऊण तासामध्ये संपूर्ण पिठापूर गाव पळत पळत श्रीपाद वल्लभांच्या मंदिरात आलं. चेंगराचेंगरी झाली आणि कमीत कमी 10 ते 15,000 लोक रात्री 11:30-12पर्यंत येत होते. केवळ अफवा. आणि त्यांनी सांगितलं की सतीश कुलकर्णी आल्यामुळं साईबाबांचं दर्शन त्या टी व्हीमध्ये झालं. मला तर ते काही जाणवलं नाही, परंतु त्यावेळी काही बोललो नाही. म्हटलं ठीक आहे. पण ही जी घटना घडली ती जर त्यांच्या तोंडून ऐकायची असेल तर ते अजूनही सांगतील कसं घडलं, काय घडलं. पण ह्या ज्ञानी लोकांना सांगता येत नाही. जेवढे ज्ञानी, जेवढे सुशिक्षित तेवढे अज्ञान. माझा काही संबंध नव्हता, पण त्यांनी हूल उठवली कळत न कळत. त्याच्याकडूनही काही चूक झाली असेल. परंतु साईबाबांच्या दर्शनासाठी, कारण आंध्रमध्ये साईबाबांचे भक्त भरपूर आहेत आणि काय ती गर्दी. माझ्या आयुष्यात पिठापूरमध्ये मी तेवढी गर्दी कधीही पाहिलं नाही. पार रांग लागल्या, मंदिरात ढकली अमुक तमुक. आणि नंतर मग ती गर्दी कमी झाली. 11-11:30ला एक 4-5 पोलीस आले आणि त्यांनी मग ती गर्दी पांगवली. सांगायचं तात्पर्य असं की अफवेचा वेग आणि खोट्याचा वेग हा अतिशय वाढलेला आहे आणि त्याला आम्ही सुशिक्षित लोक बळी पडतो. त्यामुळे त्यांचं फावतं. स्वप्नात स्वामी येतात आणि तुम्ही काही करायला लागता. बरं, तो म्हणतो स्वप्न काय टेप झालेलं नसतं, त्याला भास झालेला असतो. त्याच्या स्वप्नावर, त्याच्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवतात, लाखो रुपये खर्च करतात आणि मग असं बंधुबाबा वाढतात. अजूनही स्वामींच्या नावाखाली आता बरेच बंधुबाबा वाढणार आहेत. काय करावं काही कळत नाही. आवाज उठवावा तरी अडचण, न उठवावा तरी अडचण. तेवढा वेळ पण मिळत नाही. परंतु त्यांना कामाला लावण्याचा माझा विचार आहे. स्वामी महाराजांनी बुद्धी दिली तर तुम्ही काही दिवसामध्ये वृत्तपत्रात वाचताल, त्यावेळी स्वामी समर्थांचं नाव येईल. आताही स्वामी समर्थांचं नाव घेऊन बंधू वाढतच आहेत, कारण त्याला पादुका, पालखी, अनेक साधनं उपलब्ध आहेत. पण भक्तांनी स्वामी समर्थांच्या वचनावर विश्वास ठेवा. स्वामी समर्थांची वचनं फार चांगली आहेत. कष्ट करा, फळ मिळेल. आळशी होऊ नका, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नाही जिंदाय, ही स्वामी समर्थांच्या मुखातून निघालेले अभय वचन आहेत. ते सोडायचं आणि नाही त्याला बळी पडायचं. ह्याला जोडूनच मी सांगतो की श्रीपाद श्री वल्लभ पिठापूरहून कुरोपूरला आले तेव्हा या वाटेमध्ये फक्त आंध्रमधले काही गावं होती. आता काही लोक म्हटले की महाराष्ट्रामध्ये श्रीपाद वल्लभ आले, तिथे आता मंदिर वगैरे 12 बांधकामे चालू आहेत. स्वामी समर्थ महाराष्ट्रात कुठेही आलेले, क्षमस्व, श्रीपाद श्री वल्लभ महाराष्ट्रामध्ये कोणत्याही गावी आलेले नाहीत. तसा कुठेही उल्लेखसुद्धा नाही. आता कुणाच्या स्वप्नात काय येतं, हवा उठवली जाती, लोकांना आकर्षण वाटतं. अनेक प्रश्न लोक मला विचारतात. मला वैयक्तिकरित्या थोडंफार मागोपुढं मी सांगू शकतो, पण जाहीररित्या सांगायला तेवढा मला वेळ पण नाही आणि लोकांचा विश्वास बसणार नाही. उलट माझं नाव बदनाम, माझ्या नावाने परत खडी फोडत बसणार. मला ती संधी पण द्यायची नाही. पण बोलता बोलता मी तुम्हाला जागरूक करण्याचा प्रयत्न करेन. स्वामी समर्थांचा कार्यकाळ आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात झाला. त्यातल्या त्यात अक्कलकोटला महाराज भरपूर होते, पण श्रीपाद श्री वल्लभ महाराष्ट्रामध्ये आलेले नाहीत. तर पादुका, पालखीचा बाजार तर आहेच आहे. आता स्वप्नांचा बाजार सुरू झालेला आहे. स्वप्न त्यांना पडतील, तुमचा खिस्सा रिकामा होईल, तो कोट्याधीश होईल, तुम्ही रस्त्यावर येताल. अशा भानगडीत तुम्ही पडू नका. स्वामी समर्थ तुमच्या घरी आहेत. एवढं जरी तुम्ही मानलं, एवढं जरी तुम्ही मनाशी ठरवलं आणि स्वामी समर्थांबरोबर तुम्ही संपर्क ठेवून, त्यांच्याबरोबर आपलेपणा ठेवून, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध वाढून, त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही तुमचं भावी आयुष्य जगला तरी तुम्हाला स्वामी समर्थांचा आशीर्वाद निश्चित मिळेल. तो मिळावा ही तर प्रार्थना आहेच आहे. परंतु त्याचबरोबर तुम्ही पादुका, पालखी, स्वप्न, हवा, अफवा यापासून सावध राहा. दिवस वाईट आहेत. स्वामींचं नाव बदनाम होऊ नये, खराब होऊ नये म्हणून तुम्ही जागरूक राहा. तुम्हाला जर काही शंका आली तर निश्चितच तुम्ही निनावी पत्राने किंवा 112 नंबरवर तुम्ही तक्रार करा. आज जर तुम्ही तक्रार केली, आज जर तुम्ही सावध झाला आणि आज जर त्या भामट्यावर, त्या बंधुबाबावर कारवाई झाली तर पुढं होणारं नुकसान थोडं तरी टळेल. नाहीतर
वेळ गेल्यानंतर तुमच्या हातात काही पडणार नाही. आज सगळे कुटुंब, आपण समाजात राहतो, प्रत्येक व्यक्ती आपली कुठून का होईना मित्रत्व रूपाने नातं खातं जाती या निमित्ताने आपण सगळे मनुष्य जातीमध्ये आहोत. कुणाचंही नुकसान होऊ नये ही भावना लक्षात ठेवा आणि सावध व्हा, सावधान व्हा. नमस्कार.